तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलमध्ये आणि परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला जो आजचा विषय आहे तो सीताफळ बागेशी संबंधित आहे आणि तो विषय म्हणजे तण नियोजन. फळबागेतील तण नियोजन कसं करायचं. तर मित्रांनो, तुम्ही बिनधास्तपणे तणनाशक वापरू शकता सीताफळ बागेमध्ये. तर आपण 2 वेळेस तणनाशक मारलेलं आहे आणि 1 वेळेस खुरपणी केलेली आहे. तर तणनाशकाचा वापर केव्हा करावा, ज्या वेळेस आपल्या बागेची छाटणी घेतलेली आहे आणि ज्या वेळेस आपली सेटिंग स्टेज म्हणजे फ्लावरिंग स्टेज कंप्लीट पूर्ण झालेली आहे आणि बाग जी आहे ते पूर्णपणे सेट झालेली आहे, त्यावेळेस तुम्ही बिनधास्तपणे तणनाशक वापरू शकता. आणि ज्यावेळेस आपली बाग फ्लावरिंग स्टेजला असते त्यावेळेस तुम्ही खुरपणीचा पर्याय वापरू शकता. तर आपण 2 वेळेस तणनाशक वापर केलेला आहे आणि 1 वेळेस खुरपणी केलेली आहे. तर सीताफळ बागेमध्ये जे तणनाशक वापरायचे आहे ते बेस्ट तणनाशक म्हणजे जे आम्ही मागच्या 2-3 वर्षापासून वापरत आहोत ते आहे स्वीप पॉवर नावाचं UPL कंपनीचं तणनाशक आहे. एकदम बेस्ट तणनाशक आहे. त्याचं प्रमाण म्हणलं तर 15 लिटरच्या पंपासाठी 100 मिली प्रमाण वापरायचे. तर एकदम बेस्ट असं तणनाशक आहे आणि 100पणे वीड गवत जे आहे ते कंट्रोल होते. तर मागच्या वेळेस आपण या बागेची खुरपणी केली होती. तर तुम्ही बघू शकता की सध्याची जी कंडिशन आहे बागेची, ही आहे आपली NMK1 सुपर गोल्डन सीताफळाची बाग, जी की आहे 7 वर्षाची. तर या बागेमध्ये तुम्ही सेटिंग जर बघितलं तर सध्याची ह्या वर्षी पाऊस काळ जास्त असल्यामुळे सेटिंग थोडीशी कमी आहे. एक 60-70 60-70 50-60 70-80 कोटी फळे सेट झालेले आहेत. आणि जी फळांची म्हणजे जी फळे लागले आहेत ती असे गॅपने लागले आहेत, विरळून लागले आहेत. त्यामुळे जी आपल्याला ह्या वर्षी जी साईज भेटणार आहे ती नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा किंवा या अगोदरपेक्षा साईज मोठी होणार आहे. बघा, आता एक 5 ते 10% कळी राहिलेली आहे प्लॉटला फक्त, नंतर पूर्णपणे असा प्लॉट सेट झाला आहे आणि प्रत्येक स्टेजचे फळे आपल्या बागेमध्ये आहेत. तर महत्त्वाचा विषय म्हणजे ते तण नियोजन आहे. ते तण नियोजन जर तुम्ही प्लॉटमध्ये जर तण राखणार असाल तर ग्रास कटरचा वापर तुम्ही करू शकता, परंतु जे तण आहे ते असे फांदीला किंवा झाडाला चिटकलं नाही पाहिजे. जर फांदीला झाडाला चिटकलं जर तुमचं तण, तर मिलीबगचा जो अटॅक आहे तो होऊ शकतो. कारण की जमिनीवरचा जो मिलीबग आहे तो गवता थ्रू आपल्या झाडावर फळावर जाऊ शकतो. त्यामुळे तण जास्त वाढून न देता खुरपणी किंवा तुम्ही एक दुसरा पर्याय म्हणजे जो आहे तो ग्रास कटरचा वापर करू शकता. जास्त बागेमध्ये घाण नाही ठेवली तर चांगलंच होईल. किंवा जास्त तण वाढून दिलं तर तुम्ही झाडाला किंवा फांदीला तण चिटकायच्या आधी जर ग्रास कटरचा वापर केला तर अगदी उत्तम आहे. जेणेकरून की तुमचं जे मिलीबगचं जो प्रमाण आहे, कारण सीताफळ बागेमध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे मिलीबगचा अटॅक. जर मिलीबगचा एकदा अटॅक झाला तर तो कव्हर होणं खूप अवघड आहे. त्यामुळे तणनाशक वापरणं किंवा खुरपणी करणं किंवा तणाचं जे नियोजन आहे ते पूर्णपणे करता आलं पाहिजे. कारण आपल्या बागेमध्ये बघा, या 7 वर्षाची ही बाग आहे, आतापर्यंत कधीही मिलीबगचा अटॅक झालेला नाही. जर थोडं 1-2% समजा अटॅक झाला कधी, तर आपण ते स्प्रेइंग करून कंट्रोलमध्ये करतो. तर बघू शकता फळं कसं लागले आहेत. प्रत्येक स्टेजची फळं आहेत. फळं विरळून लागल्यामुळे फळांचा जो आकार आहे, साईज जो आहे, यावर्षी आपल्याला जास्त भेटणार आहे. फळसंख्या जरी कमी असली तर परंतु साईज जास्त होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ॲव्हरेज आहे त्यात काही परिणाम होणार नाही. आणि तण नियोजन करणं का महत्त्वाचं आहे, कारण की तणामुळेच आपल्या प्लॉटमध्ये रोग कीड त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक प्लॉटमध्ये असो, भाजीपाला असू द्या किंवा फळपिकं असू द्या, तण नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावरूनच आपल्या प्लॉटमध्ये किडी, पेस्ट, इन्सेक्टिसाइड जो अटॅक आहे तो होऊ शकतो. त्याच्यामुळे तण नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि फळबागामध्ये विविध विडीसाइड आहेत, जे तणनाशक आहेत ते उपलब्ध आहेत. तुम्ही कोणचं पण वापरू शकता, परंतु आपण जो वापरतो आहे ती आहे ते स्वीप पॉवर नावाचं तणनाशक आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे वापरू शकता आणि तणाचं नियोजन करू शकता. तर बघू शकता की कॅनोपी अशी कशी आहे आपल्या झाडांची. एकदम सुंदर अशी बाग आहे. तर ही जो प्लॉट आहे आपला, 3 एकरचा प्लॉट आहे. एक 5 ते 10% कळी शिल्लक आहे आता, नाही तर पूर्णपणे बाग सेट झालेली आहे. पर साईज जर म्हटलं तर फार बारक्या गोट्यापासून लिंबापर्यंत आणि चिक्कूच्या आकाराचे फळे सध्याच्या कंडिशनला आहेत.
आणि फळांचा जो आकार आहे तो एकदम नॅचरल प्युअर आहे, म्हणजे त्यात ओबडधोबडपणा अजिबात नाही. गेल्या वर्षीसारखा गेल्या वर्षी एक बागेमध्ये प्रॉब्लेम आला होता, ओबडधोबड आकाराची फळे जन्मलेली होती. तर यावर्षी तसा काही प्रॉब्लेम नाही. तर यावेळेस आपण एक तणनाशकाचा वापर करणार आहे प्लॉटमध्ये. तर तुम्ही बिनधास्तपणे तणनाशक वापरा. तर व्हिडिओ आवडाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ, शेती संबंधित व्हिडिओ, वेगवेगळ्या पिकांसंबंधित व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूयात परत एकदा नवीन टॉपिकवर आणि नवीन व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.